शिक्षण, सहकार, राजकारण, समाजकारण या क्षेत्रांवर आपल्या कर्तृत्वाचा आणि दातृत्वाचा अमिट ठसा उमटवणारे कोल्हापूरचे सुपुत्र पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे आज 4 ऑगस्ट 2026 रोजी निधन झाले. यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला. 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूरमध्ये जन्मलेल्या ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डी.वाय. दादा यांचा जीवन प्रवास एखाद्या झंझावातासारखा होता. त्यांचे वडील कैलासवासी यशवंतराव भाऊराव पाटील हे एक नामवंत शेतकरी होते आणि त्यांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा होती. घरातूनच त्यांना अध्यात्म, शेती आणि सहकाराचा वारसा मिळाला होता. या वारशाची पाळीमुळे त्यांच्यात इतकी घट्ट रुजली होती की वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी त्यांनी कसबा बावड्याच्या श्रीराम कोऑपरेटिव्ह सेवा संस्थेचे अध्यक्षपद भूषवले आणि स्थानिक शेतकरी, कष्टकरी लोकांसाठी भरीव कार्य सुरू केले. ऊस दर आंदोलनाची चळवळ आज संपूर्ण राज्यात, देशात फोफावलेली आहे. पण खरं सांगायचं म्हणजे ऊस दर आंदोलनाची पहिली चळवळ डी.वाय. पाटील यांनी उभी केली होती आणि कसबा बावड्यात आंदोलन केलं होतं. राजकीय आयुष्याकडे वळायचं झालं तर साहेबांना अतिशय कमी वयात राजकारणात मोठी संधी मिळाली. 1957 मध्ये ते कोल्हापूर नगरपालिकेत अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे एकमेव नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पुढे 1967 ते 1972 या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न हिरिरीने मांडले. त्यांच्या राजकीय निष्ठेचा एक किस्सा नेहमी सांगितला जातो. 1969च्या राष्ट्रपती निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी व्ही गिरी यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा महाराष्ट्रातून त्यांच्या बाजूने उभ्या असलेल्या केवळ 4 आमदारांमध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा समावेश होता. या विजयानंतर देशातील अनेक मुख्यमंत्री भेटीसाठी ताटकळत असताना इंदिराजींनी डॉक्टर पाटील यांना अर्धा तास विशेष वेळ दिला होता. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे काँग्रेस विचारधारेने प्रेरित होते. पण आयुष्यात नेहमीच सगळं सोपं नसतं. 2 वेळा आमदार झाल्यानंतर एका टप्प्यावर त्यांना राजकीय पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आणि ते सक्रिय राजकारणातून बाहेर पडले. तो काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण, अतिशय लोएस्ट पॉइंट होता. पण जो खचून जातो तो नेता कसला? जी राजकारणापेक्षा कितीतरी पटीने मोठी आणि अमर होती, ती भरारी होती शिक्षण क्षेत्रातील. हा तो काळ होता जेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी एक ऐतिहासिक आणि दूरदृष्टीचा निर्णय घेतला. राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचे धोरण राबवले. वसंतदादांच्या या धोरणामुळे महाराष्ट्रात काही अपवादात्मक व्यक्ती पुढे आल्या, ज्यांनी शिक्षणाचे नंदनवन फुलवले. त्यातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे डॉक्टर डी.वाय. पाटील, पतंगराव कदम आणि दत्ता मेघे. सर्वसामान्य मुलांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण मिळावे या हेतूने डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी 1983 मध्ये रामराव आदिक एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1984-85च्या सुमारास या रोपट्याने मूळ धरले आणि पाहता पाहता या संस्थेचे पुढे एक भव्य डी.वाय. पाटील ग्रुपमध्ये रूपांतर झाले. त्यांच्या या शैक्षणिक साम्राज्याची व्याप्ती थक्क करणारी आहे. आज त्यांच्या संस्थेअंतर्गत तब्बल 182 इन्स्टिट्यूट आणि 3 अभिमत विद्यापीठे चालवली जातात. सध्या 1,53,000हून अधिक विद्यार्थी त्यांच्या संस्थेत शिक्षण घेत आहेत आणि 5 लाखांहून अधिक माजी विद्यार्थी जगभरात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहेत. शिक्षणाचा हा प्रवाह केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्यांनी सातासमुद्रापार मॉरिशसमध्ये सुद्धा आपल्या कॉलेजची स्थापना करून महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर घातली. अमेरिकेतील ॲरिझोना विद्यापीठानं डी.लिट आणि नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेट देऊन गौरवले होते. शिक्षण आणि सहकारातील या अतुलनीय योगदानाची दखल घेत देशाने त्यांना राज्यपाल पदाची जबाबदारी दिली. देशातील 3 राज्यांचे, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपालपद त्यांनी अत्यंत सन्मानाने भूषवले. त्रिपुराचे राज्यपाल म्हणून 2009 ते 2013 आणि बिहारचे राज्यपाल म्हणून 2013 ते 2014 या काळात त्यांनी आपली छाप पाडली. कोल्हापूरच्या मातीत जन्मला एक माणूस जेव्हा 3 राज्यांचा प्रथम नागरिक बनतो तेव्हा ती संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असते. पण एवढ्या मोठ्या पदावर पोहोचूनही या माणसाचे पाय नेहमी जमिनीवरच होते. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा किस्सा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे. त्यांच्या संपर्कात आलेली कोणतीही व्यक्ती असो, एकदा परिचय झाला की ते आवर्जून त्या व्यक्तीचा वाढदिवस विचारून डायरीत लिहून ठेवायचे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी त्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तेव्हा बरोबर सकाळी साहेबांचा फोन यायचा. जेव्हा ते राज्यपाल झाले तेव्हा अनेकांना वाटले की आता या मोठ्या माणसाला कुठून वेळ मिळणार, पण नाही. राज्यपालाच्या खुर्चीत बसूनही त्यांनी ही सवय सोडली नाही.
सर्वसामान्य माणसांना या गोष्टीचे मोठे नवल आणि कौतुक वाटायचे की एक राज्यपाल आपल्याला आपल्या वाढदिवशी स्वतःहून फोन करतो. हा त्यांचा जिव्हाळा, हा त्यांचा साधेपणा त्यांना इतर कोणत्याही नेत्यापेक्षा वेगळा आणि अधिक मोठा बनवतो. केवळ शिक्षणच नाही तर संस्कृती आणि वारसा जपण्यातही त्यांचे मोठे योगदान होते. 1989 ते 1994 या काळात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांनी जवळपास 150 पेक्षा जास्त जुन्या आणि पडक्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून ती पर्यटन क्षेत्रे म्हणून नावारूपास आणली. राजकारण, समाजकारण, शिक्षण आणि अध्यात्म अशा सर्वच आघाड्यांवर यशस्वी ठरलेला हा फिनिक्स पक्षी आज कायमचा शांत झाला आहे. पण त्यांनी उभी केलेली ज्ञानाची मंदिरे आणि त्यातून बाहेर पडणारे लाखो विद्यार्थी यांच्या रूपाने डॉक्टर डी.वाय. पाटील कायम आपल्यामध्ये जिवंत राहतील. त्यांचा प्रवास हा केवळ एका व्यक्तीचा प्रवास नसून ही महाराष्ट्राच्या जडणघडणीची एक सोनेरी पृष्ठभूमी आहे. कोल्हापूरच्या सुपुत्राला, राज्याच्या शिक्षण महर्षीला आणि एका अत्यंत संवेदनशील प्रेमळ माणसाला आमची भावपूर्ण श्रद्धांजली. दादासाहेब, तुम्ही नेहमी आमच्या स्मरणात राहात.